बघू शकता मित्रांनो, आज 22/1/2026 आणि ही आपली कलिंगडाची लागवड 3 डिसेंबर 2025 ची, म्हणजे आज 49 दिवस पूर्ण झालेले प्लॉटला. छान असा प्लॉट झालेला आहे मित्रांनो. सेटिंग बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने झाली. मॅक्सचा प्लॉट आहे मित्रांनो. सेटिंग ही अशा पद्धतीने म्हणजे अर्धा किलो पर्यंत सेटिंग झाली. 300 ग्रॅम, 200 ग्रॅम, काही ठिकाणी अशी म्हणजे 700 ग्रॅम पर्यंत बी सेटिंग झाली. आणि अजून बी मित्रांनो सेटिंग ही चालू आहे. आणि इकडे बी बघू शकता प्लॉटची गादी एकदम छान अशी गादी झाली मित्रांनो प्लॉटची. म्हणजे एकदम छान अशी ग्रोथ बी पकडलेली प्लॉटनी. पूर्ण गादी आणि पूर्ण कुठलंही रान प्रकारचं म्हणजे असं राहिलेलं नाही. पूर्ण रान झाकेली आणि एकदम छान असे रिपोर्ट आपलं खत व्यवस्थापन फवारणी. आणि एकदम थंडीतला प्लॉट आहे मित्रांनो. तरी थंडीतल्या प्लॉटच्या मानाने सुद्धा सेटिंग ही चांगली आपली होऊ राहिली आणि अजूनच सेटिंग होऊ राहिली. आणि मित्रांनो वातावरण एकदम खराब झालंय. तुम्ही बघू शकता पूर्ण आभळ आलंय. कुठं मुळं असं बारीक बी पाऊस होऊ राहिला. आणि ह्या वातावरणामध्ये आपल्या वाडीवरती भुरी, डावणी आणि पानावरती टिपके येण्याची म्हणजे दाट शक्यता आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला एक चांगली फवारणी घ्यायची. आणि मित्रांनो थ्रिप्स आणि नागाळी आणि लाल कोळी बी पडण्याची शक्यता आहे. लाल कोळी पडण्याचं कारण असं मित्रांनो, दुपारी अचानक वातावरण गरम होतं. तर हे सगळ्यांचं नियंत्रण मिळवण्यासाठी मित्रांनो आपल्याला कीटकनाशक मध्ये वापर करताना सुमोडीचा करायचा आहे मित्रांनो. जरी ज्या शेतकरी मित्रांची 15-20 दिवसापूर्वी जरी फवारणी झाली असेल सुमोडीची किंवा पहिल्या टप्प्यात, तरी ह्या स्टेप मध्ये सुद्धा तुम्ही सुमोडीचा वापर करू शकता मित्रांनो. सुमोडीस हे कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करणारी आणि सुमोडीस मारताना मित्रांनो आपण 4 नंतर फवारणी करायची. सुमोडीसनी मधमाशीला कुठल्या प्रकारची त्रास किंवा हानी होत नाही. त्याला कुठलाही स्मेल नाही आणि कुठल्याही प्रकारचे मधमाशीला म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. तरी आपण 4 नंतर फवारणी करणार मित्रांनो. आणि त्यामध्ये मित्रांनो बुरशीनाशक मध्ये आपण आमिस्टर टॉप घेणार आहे. आमिस्टर टॉप मध्ये मित्रांनो ऑझोकोस्ट्रोबिन 18% आणि प्लस त्याच्यावर डायकोफोनोझोल 11% हा स्कोरचा घटक आहे मित्रांनो. आणि आम्ही स्टार टॉप हे एकदम अतिशय चांगले आणि प्रभावी आपल्या करपा, भुरी याच्यावर काम करणारं औषध आहे मित्रांनो. आम्ही स्टार टॉप वापरताना मित्रांनो आपल्याला 1 लिटर पाण्याला 1 ml घ्यायचं. सुमोडीस वापरताना आपल्याला 6चं प्रमाण ठेवायचं किंवा 1 लिटर पाण्याला 1 ml घेतलं तरी चालेल. सुमोडीस हे 20 लिटरच्या पंपाला 25 ml घ्यायचंय आणि आम्ही स्टार टॉप हे 20 लिटरच्या पंपाला 20 ml घ्यायचंय. अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 15 दिवस निश्चितच तुम्हाला कुठल्याही फवारणीची गरज पडणार नाही. आणि सुमोडीसमुळे आपली नागाळी, थ्रिप्स, सगळ्या प्रकारचे थ्रिप्स, लाल कोळी, थोडा मावा, थोडी पांढरी माशी यांचं सुद्धा म्हणजे असंख्य कीटकाचं नियंत्रण हे सुमोडीसमुळे होणार आहे मित्रांनो. आणि छान असे प्लॉट आपला 15 दिवस पुढे निघून जाणार आहे. आणि 15 दिवसामध्ये आपल्याला साईज बी आपल्याला 2, 2.5, 3 किलो पाहायला भेटणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचे. तुम्ही सुद्धा सुमोडीस आणि आम्ही स्टार टॉपची फवारणी करून ह्या खराब वातावरणामध्ये आपला प्लॉट हा सुरक्षित करायचा आहे.